दरम्यान विधान भवनाच्या लॉबीमधील राडा प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। नितीन देशमुख जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आहेत, तर ऋषिकेश टकले गोपीचंद पडळकरांचे समर्थक आहेत। एकूणच या दोघांनाही आता अटक करण्यात आली आहे। हा मालच मारण्यासाठी आले होते सगळे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? विधान भवन परिसरात झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले। राड्यानंतर आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना पोलिसांनी रात्री 12 वाजता विधान भवनातून अटक केली। आव्हाडांना हे कळताच ते तात्काळ विधान भवन परिसरात पोहोचले। अरे मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा मला फोन आला, पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत। काय लावलंय? आम्ही काय वेडेबिडे आहोत की काय? मारणारे 5-5 जण मारतायत आणि तुम्ही एक आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जातायत, त्याला तंबाखू मळून काय देतायत? अरे मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या दिला। खुनाचे आरोपी, मकोकाचे आरोपी आतमध्ये घुसून मारतात, ते ऐकुटे हे बिचारे पोलीस तरी काय करणार? ते हुकमाचे बिचारे ताबेदार आहेत। पण मकोकाचा आरोपी लपवला जातोय, खुनाचा आरोपी लपवला जातोय, हे महाराष्ट्राला समजू द्या। आव्हाडांच्या आंदोलनाला रोहित पवारांचंही समर्थन। एक सत्तेतला आमदार खुनवतो आणि हल्ला करतो आणि नितीन देशमुख त्या ठिकाणी पुढाकार घेतो, सगळे हल्ले स्वतःवर घेतो। हे जे काय आहे हे चुकीचं आहे। फक्त विरोधातला जो कार्यकर्ता आहे, जो आमदार आहे, जी काय लोक आहेत त्याच्यावर तुम्ही कारवाई करता, सत्तेतल्या लोकांना तुम्ही जर सोडून देत असाल, काय संदेश देण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात? आव्हाड आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी 1:30 वाजता आंदोलकांची धरपकड केली। जितेंद्र यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली। पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढलं आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले। आव्हाड रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेले, मात्र तिथे नितीन देशमुख नव्हते। नितीन देशमुख यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला ठेवण्यात आल्याचं पोलिसांनी आव्हाडांना सांगितलं। आव्हाड रोहित पवार पोलीस स्टेशनला पोहोचले, मात्र तिथेही नितीन देशमुख नसल्यानं कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। हे सध्या आपण आहोत आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो रोहित पवार तसेच जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि हे दोघं आमदार या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतंय। घोषणाबाजी या ठिकाणी करताय, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। सर्व कार्यकर्ते या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। आव्हाडांना कळलं की नितीन देशमुख यांना मेडिकलसाठी जे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यानंतर आव्हाड कार्यकर्त्यांसह रुग्णालयात पोहोचले आणि नितीन देशमुख यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। आव्हाडांनी नंतर आंदोलन स्थगित केलं।